रामकृष्ण रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता
कृष्ण हरे हे देरा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दारवण उपवास पारणे राखला दारवण उपवास पारणे राखला दारवण उपवास पारणे राखला दारवण केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा मला केला भोगवटा मला वंश परंपरा दास मी अंकिता परादास वंश परंपरा दास मी अंकिता परादास मी अंकित कामोपलिता लाज कपडा उपवास पारणे राखला दारवण पारणे राखला दारवण पारणे राखला दारवण पारणे राखला दारवण केला भोगवटा मला केला भोगवटा मला मुबारक माई मुबारक माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी
उपवास पारण राखीला दारवंता उपवास पारण उपवास पारण उपवास पारण राखीला दारवंता तुझी चरण
आ
माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरी चरण संताजी दूसरी चरण संताजी दूसरी चरण संताजी संतक्रमाने कथे काविंदा संतक्रमाने कथे काविंदा बाबाजी सद्गुरुदास शरण शरण हनुमंता. नमो ज्ञानेश्वरा नमो आकडिता कैसे साधन मी जाणून मी नमन निवांत केले. गजानना अवलिया अवलिया श्री गजानन महाराज मठ टाकळी या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गजानन महाराज
वैकुंठवासी गुरुवर्य बुवासाहेब श्रीराम महाराज, वैकुंठवासी परमपूजनीय वासुदेवजी महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन सोहळा. त्याचबरोबर यावर्षी दुधात साखरेचा योग, ज्यांच्या कृपाक्षेत्राखाली आम्ही आजपर्यंत जीवन जगलं आणि यापूर्वी त्यानंतरही जीवन जगणार आहोत, असे आमचे आधारवड अर्थात गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम महाराज मेवणकर यांच्या जन्मशताब्दीचं सुद्धा हे वर्ष आहे. ते एक निमित्त आहे आणि अशा या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, दररोजचा काकडा, हरिपाठ, रात्रीचं श्रीहरीचं कीर्तन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायणाच्या व्यासपीठावर आहेत हरिभक्त परायण श्री अमोल महाराज गाडगे आणि हरिभक्त परायण श्री प्रशांत महाराज घोगरे. आता बुवासाहेबांचीच पुण्यतिथी असल्याच्यामुळे या ठिकाणी बुवासाहेबांचं चरित्रसुद्धा कथन केलं जात आहे आणि कथावाचक आहेत भानदास महाराज, म्हणजे या संस्थांचे अध्यक्ष भानदास महाराज संस्थेचे विद्यार्थी हरिभक्त परायणचे भानदास महाराज टाकडीकर. आणि या सप्ताहाचं जे आयोजन आहे, एकतर गयान महाराज मठ टाकडी, समस्त गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील मंडळी, त्याचबरोबर गजानन महाराज मठ विश्वस्त मंडळ, या सर्वांच्या विद्यमाने तुम्ही आम्ही खेडी मिडी गदारोडी आनंदे नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. त्या दृष्टीनं आमच्या भानुदास महाराजांनी हा खेळ मांडलेला आहे. अनमीवरून आल्यानंतर भानदास महाराज या ठिकाणी आले. दानदात्यांनी हे जागा दिली, मंदिर बांधल्या गेलं. मंदिर बांधल्यानंतर भानदास महाराज सभामंडपाचं काम सुरू व्हायच्या अगोदर 2-3 महिने अगोदरच माझ्याशी बोलून गेली की बुवाजी, माझा सप्ताह करणे, पारायण करणे, कथा करणे, कीर्तन करणे याचा मला छंद आहे. त्याच्यामुळे मी फिरणारा माणूस आहे. पण माझ्याकडून हे बांधकाम वगैरे ह्या गोष्टी काही होणार नाहीत, म्हणून मी आता इथंच थांबतो. भानदास महाराजांनी सांगितलं मी इथं थांबतो, परंतु गजानन महाराजांना ते थांबवायचं नव्हतं. एक दिवस याच रोड आमचे परमस्नेही श्रीमान प्रल्हाद भाऊ ढोरे सकाळी सकाळी जात असताना या ठिकाणी भानदास महाराज काकडा घेऊन राहिले होते. ढोरे साहेबांनी विचार केला की आजच्या या झगमगाटाच्या काळात काकडा आणि हरिपाठ या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. कीर्तन फार मस्त होईल, लोक खूप येतील, चालही मस्त म्हटलं जातील, पण काकडा हरिपाठ करणारे मात्र दुर्मिळ आहेत. असं असतानाही या ठिकाणी काकडा सुरू आहे. भानदास महाराजांना भेटले आणि त्यानंतर जे झपाट्यानं काम सुरू झालं, काय काय झालं ते तुमच्या समोर आहे. आणि आताच प्रल्हाद भाऊंनी सांगितलं की बिरळ साहेबांनी हे रिलिंग आणि खिडक्या बसून दिलेल्या आहे. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. त्याचबरोबर ज्यांनी एवढं विश्व उभं केलं
विश्वस्त असतील, प्रल्हाद भाऊ असतील, विशेषत्वानं आमचे भांडस महाराज. भांडस महाराज म्हणजे एक भाकरी थापून तयार झालेला कथावाचक, कीर्तनकार, संत चरित्रकार, पारायणकार. काही जो निरक्षर मनुष्य आहे काय करू शकतो? ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानोबारांनी मेले माणसं जिवंत केले, ज्ञानोबारांनी प्रत्येक संतांच्या जीवनात चमत्कार आहे. तसा सखाराम बाबानं, श्रीराम बाबानं हा चमत्कार केला की निरक्षर माणूस महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरते एवढा विद्वान करून सोडला. निष्ठा, आपल्या आजी गुरुवरची निष्ठा, दादा गुरुवरची निष्ठा, त्यातूनच त्यांनी अर्थात उभं केलेलं आहे. सेवेकरता निवडलेला अभंग, त्याच्या अगोदर याच्या ठिकाणी आपण सगळे मायबाप बसलेले आहात, चोपदार आहेत, विनेकरी आहेत, आणि त्याचबरोबर गायनाचार्य सर्वस्वी हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज आढळ गायला झालाय, विनोद महाराज मांजरी, जगदीश महाराज तरोळा, गयान महाराज गोणचोर, अक्षय महाराज कळंबेश्वर, राजू महाराज युवरा, पुरुषोत्तम महाराज लांडे, दत्तात्रय महाराज माजोड, मृदंगाचार्य हरिभक्त परायण श्री अनंत महाराज केंद्रे दिनोळा, विशाल महाराज बकाल, काकडा हरिपाठ करणारे संजय महाराज घोगरे, प्रशांत महाराज घोगरे, ज्ञानेश्वर महाराज घोगरे, हरिदास महाराज ढोरे, सरंगधर महाराज घोगरे, ज्ञानेश्वर महाराज पुंडे आणि मुरलीधर पाटील घोगरे. टाळकरी मंडळी खिरपुरी बुद्रुक, खिरपुरी खुर्द, व्याळा शहर आणि पेठ, अंदुरा जुने, बारलिंगा, नानखेडा, खरब, कळंबेश्वर, निंबी मालोकार, सांगवी, खामखेड, देगाव, बोरवाकडी, चिंचोली गणू आणि समस्त पंचक्रोशी. आमच्या सोबत असणारा विद्यार्थी आमचा मुन्ना आहे. संजय महाराजचं नाव येऊन गेलेलं आहे, अमोल महाराजचं नाव येऊन गेलेलं आहे, जे शिरू भाऊ, टाकडीची मंडळी, आमचं रवी. तुम्ही कुठल्या? विनोदाचार्य हरिभक्त परायणचे संतोष महाराज, तुझे नाव झालाय, तुझे झालाय, तुमचे झालाय. सगळा आनंदी आनंद आहे. हा तरी माझ्या दैवा पार, माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा तुका म्हणे मज घडोच्या देवा, मज घडोच्या देवा, म्हणे मज घडोच्या, तुका म्हणे मज घडोच्या देवा, माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. निवडलेला अभंग श्रीमंत जगदूत कुंभार यांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा आपली परंपरागत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जी पांडुरंगरायाच्या सेवेशी मिराशी म्हणजेच अर्थात वतनदारी चालत आलेली आहे, ती वतनदारी टिकून राहावी, ती अक्षय राहावी, ती अनंतकाल राहावी म्हणून देवाला विनंती करत आहे. आपली मिराशी कोणती? महाराज सांगतात,
अभंगाच्या पहिल्या चरण. माझ्या वडिलाची निराची का देवा, माझ्या वडिलाची निराची का देवा, माझ्या वडिलाची निराची का देवा, माझ्या सामान्य व्यवहाराच्या मध्ये आपण वडील कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो साहेब? तुमच्या मोबाईल मध्ये फोटो आहे, कोणाचा आहे? ते जाणकार होते भागसोडा, पण बहुतेक जयाचे आयुष्य दापुटे होय, बड प्रज्ञा जिरोणी जाय, तया ते नमस्कार इति पाय वडील म्हणून. आता ज्यांच्याजवळ बळ नाही, ज्यांच्याजवळ प्रज्ञा नाही, बुद्धी नाही, आणि ज्यांचं आयुष्य आता थोडं राहिलेलं आहे, अशांच्या वडील म्हणून आम्ही पाया लागतो. लागू नये असं नाही, कारण ते आवश्यक आहे. ते आपले वडील आहेत, वडील धारे आहेत. पण परमार्थाचा जर विचार केला तर तुमचं हित कशात आहे हे त्यांना माहित नाही. कोण्या बापाला वाटते आपल्या पोरांना गीता वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावं, असे फार विरोध आहेत. पण हे लोक काय करतात की आपल्या पोराला परमार्थात लावायच्या ऐवजी संसाराचं शिक्षण देतात. लावणी मोह संसार बोलिले, लावणी संसार
टाला विडाला. हो, म्हणून जे व्यावहारिक वडील आहेत त्यांना तुमचं हित माहित नाही, हित नाही ठावे. जननी जनका दाविला लौकिका चारतीही. मग वडील कोण? वडील ते जे तुम्हाला तुमचं खरं ही सांगतात. टाला विडाला. त्यांनी शोध घेतला, शोधून आले संत हिताहित. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती. पुसोने शिनहरती देती सुख. ज्यांना खऱ्या अर्थानं तुमचं हित कशात आहे, हित कशात जर असेल तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. अर्थात वेद उपनिषद संतांचे ग्रंथ जे त्याचं सार काढून आपल्या हातात देतात ते आपले वडील. ज्यांनी आपल्या हातात सार दिलं, सार 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 विठोबा नाम तुझे सार. 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 देवाचं नाव सार आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे. आणि देव सोडून जे आहे, देवाचं नाव सोडून जे आहे, फलकट हा संसार. येते सार भगवंत. तो किती उकरा नव्याचा उकरडा आहे. डला डला. ज्यांनी आपल्याला खरा मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला पंढरपूरला नेलं, ज्यांनी आपल्याला सोपे वर्मा अम्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. ज्यांनी आपल्याला सप्ते करायला सांगितले, ज्यांनी आपल्याला कीर्तन करायला सांगितले, ज्यांनी आपल्याला कथा करायला सांगितलं, ज्यांनी आपल्याला नामचिंतन घ्यायला सांगितलं, ज्यांनी आपल्याला अन्नदान करायला सांगितलं, ज्यांनी आपल्याला मंदिर बांधायला सांगितलं, ज्यांनी आपल्याला गोरगरिबांची सेवा करायला सांगितलं, ते आपले वडील. त्यातले पहिले वडील कोण? त्यातले पहिले वडील कोण? आला पुंडलिक भक्त आला पुंडलिक भक्त राज. तेने केशव मोडला तिने केशव दिल्यात होत. दिला विठ्ठल मंत्र केला विठ्ठल मंत्र गीत. तेने जाय सकळ एकादका. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. म्हणून होई म्हणून होई म्हणून पुंडलिकरायानं काय केलं? वैकुंठीचा देव आणला भूतळा, धन्य तो आगळा. पुंडलिक वैकुंठा जावया तपाचे सायास.
लागे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा वैकुंठीचा देव आणिला भुतळा धन्य तो आगळा पुंडलिक पुंडलिकाच्या भावार्था उकळीवनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्त राया तो जबित डल डल पुंडलिकरायांनी आपल्यावर उपकार केलाय. पुंडलिकरायांना आपल्याला पंढरपूरला यायला वारी करायला सांगितलं. आता पुंडलिकरायांना आपल्याला वारी करायला सांगितलं, पण पुंडलिकरायानं कोणाची सेवा केली? पुंडलिकरायानं आपल्याला पंढरपूरला यायला सांगितलं, पण पुंडलिकराय कोणाची सेवा करत होते? आई वडिलाची. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिकरायानं देव आणला, पुंडलिकरायानं देव आणला, पण आई बापाच्या सेवेच्या बळावर म्हणून ज्ञानोबा सांगता सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ती सेवेची किरसरी रे दोन कीजे. तुमचा सगळ्यात पहिला देव जर कोणता असेल, तुमचा सगळ्यात पहिला देव कोणता असेल तर मातृदेवो भव. दुसरा देव कोणता असेल तर पितृदेवो भव. मायबापाची सेवा करत नाही, मारे वाऱ्या करते, साधू संतांचं पूजन करते, खाऊ घालते, सप्तेवर हिंडते, फुल आहे सगळं. पुंडलिकराय आई बाबाच्या सेवेत आहे, देव आलेला आहे, उभा आहे. पुंडलिका मी आलो. पुंडलिकराय म्हणून आला तर मला काय उपकार आहे? उभा कुठे राहू? बीट फेकली, या विटेवर उभा राह. काय अभंग? कारे पुण्य मातलासी वे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, कैसी भिरकावली बीट. युगे झाले 28. मायबापाच्या सेवेचं फल. 28 युग झाले,
अजून तो उभा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा बस म्हणत नाही तोपर्यंत बसू नको. अजूनही पुंडलिकानं बस म्हटलं नाही, तोही बिचारा बसला नाही. अधिक त्याला बजावून सांगितलं, तू पहिला धंदा सोडून दे. लय डल्ले मारले तुया, पहिला धंदा सोड. देवने कोणता धंदा पहिला म्हणे, दोखता राखे पायापाशी दुर्जनाशी. हेच काम करते की नाही तू. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते सोडून दे म्हणाला, ते नाही चालणार. आता कटेवर हात ठेव, सुंदर ते ध्यान उभे बिटे. करकटेवरी तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुमणी विराजित. तुका म्हणे माझे ह्याची सर्व पायीन श्रीमुख. आणि असा उभा राहून मुडपापी जैसे तैसे असतील तसे पंचमहा पातकी विश्वास घातकी जिही यमादिकी ऐशियास अनाथा करावे सणात. पूर्वी माझी आर्त पांडुरंगा. जो जसा ज्या परिस्थितीत तुझ्याकडे येईल त्याचा उद्धार कर. जसा येईल तसा त्याचा तो उद्धार कर. मग देवानं काय उत्तर दिलं, तसा असेल तसा आला तुझ्याकडे उद्धार कर. देवानं काय सांगितलं, भवसिंधू तारीन ही माझी भाक. साक्ष पुंडलिक करुणे बोले. ही माझी भाक पुंडलिक करुणे बोले. साक्ष पुंडलिक भव सिंधू तारिण हे माझी भाक. भव सिंधू तारिण हे माझी भाक. भव सिंधू तारिण हे माझी
माझी भाग साक्ष पुंडलिक करुणी बोले. पुढे काय सांगितलं? लटके असे तरी नामयासी पुसा, आहे त्या भरोसा नामी माझ्या. मी जर खोट बोलत असेल, नामदेव राहिले विचारा. डला, म्हणून या दृष्टीनं माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. माझ्या वडिलाची निराशी गाते, माझ्या वडिलाची मिराची गाते, माझ्या वडिलाची निराशी गाते. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हो, त्यानंतर जोग महाराजांचा अवतार होईपर्यंत ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभवामृत लिहिलं, ग्रंथ लिहिले, नामदेवरायानं ग्रंथ संपदा तयार केली, नाथरायानं केली, तुकोबारायानं केली, निरोबारायानं केली, अनेक संतांना केली. पण ती सगळी ग्रंथ संपदा जी होती ती सगळी आम्ही कपड्यात बांधून ठेवली होती. ती सगळी आम्ही कपड्यात बांधून ठेवली होती. आणि जे आपल्यातले आपण श्रेष्ठ मानतो ते सांगत की ही ग्रंथ संपदा म्हणजे आपली आई आहे. आई नागवी करणं बरं नाही आहे. डला डला डला, 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 डला. आईला नागवं करणं चांगलं नाही ते आम्ही ऐकलं, पोथ्या बांधूनच ठेवल्या. पण जोग महाराजचे महद उपकार म्हणूनच वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीची, ती आपली मातृसंस्था आहे. आपण जरी तिथं शिकलो नसलो तरी आपले गुरु तिथं शिकले, त्या गुरूंनी आपल्याला तयार केलं. त्या धाग्यानं वारकरी शिक्षणातले वारकरी शिक्षण संस्था आपली मातृसंस्था आहे. डला, डला. डला, 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 डला. सोडली, फक्त सोडली नाही, सांगितली, फक्त सांगितली नाही, लिहिली. डला, 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 डला. त्याचाच मागोवा घेत परमपूजनीय बंकट स्वामी महाराज, परमपूजनीय लक्ष्मण महाराज, परमपूजनीय मामासाहेब दांडेकर आणि परमपूजनीय मारुती महाराज यांनी हे दालन, खरं वारकरी शिक्षण संस्थेचे फार उपकार आहेत. या जे महाराष्ट्राच्या मध्ये गावागावात कीर्तन होतात ते सगळे उपकार जोग महाराजचे, बंकट स्वामीचे, मारुती महाराजचे, लक्ष्मण महाराजचे आणि मामासाहेबांचे आहे. डला, 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 डला. साखरे महाराजची ज्ञानेश्वरी आहे, रंगनाथ महाराजची आहे. या सर्वांनी आपल्याला हे दालन खुलं करून दिलेलं आहे. म्हणून ते आपले वडील आहेत. त्यांचीच मिराशी, त्यांची वतनदारी आपण चालवत आहोत. माझे वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि आता आपल्याकडे या. आपल्याकडे कोण कोण झाले? एक तर तिकडे सकाराम बाबा, इकडे गोंडूजी बाबा, त्यानंतर किसन महाराज, पाटकर महाराज, नारायण महाराज, श्रीधर महाराज पंचगवानकर, अधिक सांगा नाव, शिवराम महाराज, वासुदेवजी महाराज, अधिक मोरे महाराज, अधिक भोजने महाराज, अधिक दत्तजी महाराज, कोणते महाराज? दत्तजी महाराज, दत्तूजी महाराज, दत्तूजी महाराज, दत्तूजी महाराज, दत्तूजी महाराज सकाराम महाराज समकालीन होते. त्यानंतरची जी परंपरा आहे ती मग ज्ञानदेव महाराज असतील.
आणि आपल्यासाठी श्रीराम महाराज हो आपल्या जीवनाच्या मध्ये त्यांनी लहानपणी 7वी पर्यंत वरुड गव्हाण उरळ येथे शिक्षण घेतलं. आळंदीला गेले भाऊसाहेबांच्या म्हणण्यानुसार. इथं ज्ञानेश्वरीची फक्त अजान वृक्षाची पानं खाऊन 108 पारायण केली. संस्थेत बसले, संस्था केली. पुण्याला पैलवानकीचे धडे गिरवले आणि आपली शरीर यष्टी चांगली कमावून विदर्भात आले. हो आणि विदर्भात येऊन त्यांनी आपल्या जीवनाच्या मध्ये विठू भक्तीचा डांगोरा संस्था स्थापन केली. 100 विद्यार्थी त्या काळाच्या मध्ये 100 विद्यार्थी तयार करणारा एकच महात्मा ज्यांना श्रीराम महाराज म्हणतात. हो त्यानंतर एक दिवस काजेगावला जात असताना इलोऱ्याहून जायचा प्रसंग आला आणि सखाराम बाबाची समाधी पाहिली. 4 पत्र टाकले होते, दगडाच्या पादुका होत्या. बाबांच्या मनात आलं त्या भागात त्यावेळेला होते गणपत महाराज आपल्याचे गोडेगावचे सारंग महाराजच्या गावचे. त्यांनी लोकांना सांगितलं ब्रह्मचारी महाराज आहेत, काम करू शकतात. त्यावेळेचे त्या भागातले जे दिग्गज होते त्यांनी बुवासाहेबांकडे काम सोपवलं. बुवानं त्यावेळेस सांगितलं द्यायला की मी काम करतो, पण माझा स्वभाव असा आहे की मी काम करील पण हिशोब देणार नाही, हिशोब नाही मागायचा. काम करील पण इथली वीट इथं ठेवा, हे चुकली हे मी मान्य करणार नाही. आणि फक्त मंदिरच बांधलं नाही, त्यावेळी उपवास केला होता तर गावागावाच्या मध्ये दिंड्या पालख्या रामकृष्ण गीती टाळ चिपुड्या वाजवीत निज घेवणी घुळ घुळा वाजती टाळ
ते उपकार श्रीराम महाराजचे आहे. त्यानंतर मेहुणची वारी सुरू केली. त्यावेळेचे मेहुणचे कारभारी हरिभक्त परायण वंदनीय परमपूजनीय काशीनाथ भाऊ शिंगणे गवाळ त्यांनी बुवा साहेबांना पाहायला आणि लक्षात आलं की या माणसाच्या मध्ये दम आहे. बुवा हे मेहुणचं काम तुम्ही करा. मुक्त्यार पत्र लिहून दिलं. बुवा साहेबांनी काम हातात घेतलं आणि पहिले काम जर कोणतं केलं असेल तर मेहुणवरून पंढरपूरला पायदळची दिंडी पालखी काढली. त्यातही मन अनेक प्रसंग सोसावे लागले. काय झालं? दिंडी चालली पुढे पुढे ते पुढचे दिंडे भेटत आपल्या दिंडी मेहुणच्या दिंडी बुवा सारखे दोन चार बुवा लोक असत. मग एका ट्रकचा एका वारकऱ्याला थोडासा धक्का लागला माळ्याजवळ. माळ्याच्या जवळ त्यात मराठवाड्यातले वारकरी होते. मराठवाड्यातल्या माणसाला फार पाणी आहे लक्षात ठेवा. त्यांनी ट्रक अडवला, ड्रायव्हर सोडला. ट्रक माड्याचाच. त्या ट्रक वाल्यानं मार खाल्ला, ट्रक काढला, गावात नेला. मालकाला सांगितलं की दिंडीवाल्यानं मला मारलं. मालकही गरम, तो पाहतो म्हणतो कोणता दिंडीवाला आहे तो. त्याने 50 लोक सोबत घेतले. भाले, कुराळा, तलवारा आला तो लॉजमान. 50 ते 100 झाले. बाकीचे बळ लोक गेले पूर्ण की आता काही खरं नाही. साहेबांनी विचार केला की आता गायब होतो तो या वारकऱ्यावर येते. फार हिंमत हो, फार हिंमत. हात जोडले, दिंडी उभी केली. त्या मालकाकडे चालत गेले. हो चुकलं आमचं, आमच्या वारकऱ्यानं तुमच्या ड्रायव्हरला मारलं. मग त्या वारकऱ्यांच्या चुकीची मी तुम्हाला माफी मागतो. माफी मागितली बोलणं त्याचे पाय. बराच राग त्याचा. म्हणजे तलवारायचं होतं ते भाल्यावर आलं, भाल्याचं होतं ते काठ्यावर आलं, काठ्याचं होतं ते हातावर आलं, हाताचं होतं ते पायावर गेलं. त्यानं काय केलं? बॉस साहेबले एक लाथ मारली, वापस गेले. म्हणून जमलं. एका लाथीहून गेली. पण झालं काय? संतासी शोभवी त्याचे नावे बरे उभे त्याचे बरे नाही साधू तापासारखा. ताप असते ताप. त्या तापाच्या जास्त जवळ गेलो तर काय होते? तापाच्या जर तुम्ही जास्त जवळ गेले तर काय होते? चटका लागते. बरोबर आहे. तापाच्या जास्त लांब राहिले तर थंडी वाजते. म्हणून
साधूच्या जास्त जवळही जाऊ नये, फटका लागेल. साधूच्या जास्त लांबही राहू नये. संतापाशी बहु असावी मर्यादा. नाही तर काही काही इतके माटीले माटी लावतात आमच्या, कामात सरका लागते, उभं मी सरकतो. काही काही येतात बसतात तमाखू काढतात. संतोष बोल खरं आहे की नाही, मी सांगतो ते खरं आहे की नाही. आमच्या देखत तमाखू टाकतात, चुन्याची डब्बी त्याच्याजवळ नसली जगा काय तुला डब्बी आहे का. हां, ते आमच्या देखत अशी एक काष्टे धोतर, एका हातात बिडी, आला बॉसाच्या पोहायला गेले. बुवा पाय लागू द्या. बुवा म्हणत बापू बिडी माया हाती द्या. पाया लागा. फार लोक काहीच म्हणत नाही, काहीच नाही. साधू म्हणजे काय, साधू अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्र वाळा गाय सापडली. पालखी परत आली, त्या माढ्याला पालखी आली. गावाच्या बाहेर सगळं गाव आलं, सगळं गाव मुक्ताबाई दर्शन घ्यायले. आता विद्यार्थी आता तिकडून होतं काय 10-20 जण असत. हे घाबरले की हिला काही आपल्याला झोडतात. ते आले, त्यातले 2-4 जण पुढे आले म्हणत बुवा तुमच्या बुवाची मुक्ताबाईची की अलगच कला आहे. बुवा विद्यार्थी विचारत काय झालं. मग ज्यानं तुमच्या महाराजले लाथ मारली तो मेला. महाराज म्हणजे आता ऐसे कोणी कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. ते दिंडी परत आल्यावर एका गावाचा बुडा बुडी दिंडीत गेले होते. त्यावेळेस आपल्याकडे खूप लोक म्हणजे त्या काळामध्ये 59 साली बुवा साहेबांना मिळून ते पंढरपूर पालखी जनरेटर सोबत 400 लोक नेले होते. आपल्या भागातले सगळे प्रतिष्ठित लोक बुवाच्या सोबत होते त्यावेळेस. तसं हाही प्रतिष्ठित आले तिकडून आषाढून घरी, पोट्टे पोट्टे बसेल निभाखाली. बुड तिकडून येऊन राहिलं. एक म्हणे काय म्हणे बुडीची गंमत करता, त्या बुडीची गंमत करता आपण. काही हरकत नाही का, येऊ द्या. या बा या पंढरपूरला गेलते बाबा म्हण. हो कोणा संग गेलते. गेलतो श्रीराम बुवा संग. मजा आली. बुवा संग काय म्हणे बाबा मजा म्हणजे मजा. काय राजे साधे राहिले तुम्ही. काय झालं रे. म्हणजे बुवाजे कीर्तनातून नवरा बाबूची काढत की नाही, बुवाजे कीर्तनात नवरा बायकोची काढत ते तुमचीच काढत. हो आता आपल्या मिसूरवर ताव याले आपली नथ चढायचं उशीर नाही लागत आपल्याला. फार बावळट समाज आहे. मारवाडे किती बोलत राग नाही येत, गुजरातीले किती बोलतात एकच असते, पटेल तुम्हारा खाऊंगा तो मेरा बच्चा खाऊंगा. बच्चा खाईन नाही दुसरं कोण खाणार आहे. पण मराठी बोलणारे लोक कोणतेही समाजात असो
मराठी बोलणारा माणूस कोणत्याही समाजाचा असो तो फार लवकर गरम होते. बुवा मला बोलत का म्हणे हा मग आत्ता जातो विवराले गेला आला बुवा पुढच्या गोट्यावर बसेल होते काय सांगा होता झाली क्रोधा सोय भेटीन तोंडा वाटे नरक लोटी. शेवटी बुवानं खाली मान घातली बसले ऐकत. थकला तो तृण नाही तेथे पडला धाबागणी जाय तो विजून या प्या येता म्हणे महाराज. बसा म्हणे या. तो असा गेला बुवासाहेब मंदिराच्या मागून असं गेले. बापू चुकलोशील माफ कर जा. साधूला सगळं झालं पाहिजे. त्यांना लोटांना घातलं बुवा तुम्ही नाही चुकले तुम्ही नाही चुकले मी चुकलो. चरण सेवा पांडुरंग माझ्या वडीला ते मिळाला साहेबचं सांगत बसलो तर रात्र कमी पडते. मी म्हणतो जसं रामचरित मानस जसं रामायण काय बळे साहेब जसं रामायण तसंच श्रीरामायण. म्हणून आता जास्त न लांबवताना विडोबा रखुमाई विडोबा त्यानं कोणत्या पद्धतीने मिळवली. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या उपवास पार
ते 59 वर्ष जगले. कामही असं असे बा, या गावाचं मंदिर चांगलं नाही का, मग त्या गावाच्या मंदिरावर जाऊन बसायचं. गावात जमा होत त्याचं एक वैशिष्ट्य होत. ते जिथं तिथं लोक जमा होत, न म्हणता सगळं गाव जमा होत जा. उठले चहा पाणी नाही, काही नाही पाहिजे. तुमच्या गावाच्या मंदिराचं बांधकाम करा. आणि जोपर्यंत तुम्ही त्या नेरले, जोपर्यंत तुम्ही मंदिराचं बांधकाम करत नाही, तोपर्यंत तुम्ही टोपीच घालणार नाही. त्या सांगवी दुर्गोळाला गेले, त्याने पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक ठरवला. भावाले निघायची घाई, सांगितलं बा 7 वाजता जेवण असेल तर मी जेवील. पूर्णाचा स्वयंपाक लवकर होईल कसं? 7चे 8 वाजले. बाळासाहेब तसेच निघाले. म्हणत हे पा, तुमची पूर्णाची पोळी आता एवढी मला महागात पडते की मी आता जोपर्यंत माझ्या मनात येत नाही तोपर्यंत जेवणच करत नाही. इलोऱ्याचा कळस पाहिल्याशिवाय जेवण करणार नाही. मी उंचा कळस पाहिल्याशिवाय जेवण करणार नाही. गावागावात त्या कठीण कळस बनवून काम केलं. आणि कोणता म्हणजे कोणती प्रसिद्धी नाही, कोणतं काही नाही, काही नाही, काही नाही, काही. आणि अर्ध जीवन उपवासाच्या मध्ये गमावलं. त्यांचा जो त्याग आहे, देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग. अवघा भोगती दिला, अवघा भोगती दिला, अवघा भोगते जियला, अवघा भोगते जियला, अवघा भोगते जियला, अवघा भोगते जियला. देवासाठी घेऊन जोग, भोगती दिला, अवघा भोगती दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. दिली तिलांजली, दिली तिलांजली कुळनाम रूपा, मला असं वाटते त्यांचेच आम्ही वंश परंपरागत दास आहोत. देवा आम्हाला मोकलू नको. महाराज विनंती करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका करीत लाज कवना, तुका करीत लाज कवना,
केला भोगवता आम्हाला केला भोगवता आम्हाला उपवास राखीला दार उपवास राखीला दार उपवास राखीला वंश परंपरेनं आपण दास आहोत. कारण संतांची परंपरा पाहिली तर पुंडलिकराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय, तुकोबाराय, निरोबाराय आणि जोग महाराज शिक्षण संस्था, गुरुवर्य बुवासाहेब, सखाराम बाबा आणि आपली ही सगळी असणारी पालवी. त्यानंतर महाराज म्हणतात अवताराच्या दृष्टीने जर विचार केला तर मी त्रेतायुगात अंगद होतो, सत्ययुगात नाही त्रेतायुगात प्रल्हाद होतो, सत्ययुगात अंगद होतो, पुढे द्वापार युगात उद्धव होतो आणि कलियुगात नामदेवराय आणि तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येतो. त्यानंतर शास्त्रीय दृष्टीने जरी विचार केला तरी काय ते देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम ईश्चिमे निश्चिला मतिः. म्हणजे देहदृष्ट्या, जीवदृष्ट्या, आत्मदृष्ट्या आम्ही तुझे दास आहोत. कोणत्याही परंपरेनं घे, आम्ही तुझे वंश परंपराकडे दास आहोत. देवा तू आमचा धिक्कार करू नको, तू आम्हाला मोकलू नको, तू आमचा स्वीकार कर, तू आमचा उद्धार कर. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नांदेडला बुवासाहेबाची बहीण होती. या ठिकाणी ओरोळ्याची जी एक मावशी होती आमची, शिरू पाटलाची आई. या गावातले, या भागातले सगळेच गावं असे आहेत की ज्या गावात श्रीराम बाबा गेले आहेत, कीर्तनही केले आहेत. तर आमच्या भानदास महाराजांच्या सांगण्यानुसार ते 81 साली शेवटी इथं आले. बहीणनं आग्रह केला, अर्थात इथं राहायचा किंवा आज रात्रभर आमच्या घरी मुक्काम करा. परंतु बुवासाहेब म्हणून मी कायमचाच इथं राहायला येणार आहो. तोच चमत्कार म्हणून आता भानदास महाराजच्या म्हणण्यानुसार, बरं माझ्या माहितीतलं नाही, श्रीराम बाबा या ठिकाणी येऊन बसलेले आहेत, म्हणजे कायमची इथं वास्तव्यात आहे. अशा प्रकारे बाबा थोर महात्म्याची ही जन्मशताब्दी आहे. गावाच्या मध्ये, गावाच्या मध्ये धूमधडाक्यात सत्य होऊन राहिले. छोटे मोठे असतील पण जवळपास या शताब्दीच्या निमित्तानं एका वर्षात 100 सत्य होऊन राहिले. कोणतं सत्य छोटं असेल, कोणतं साधारण असेल, कोणतं मोठं असेल, सत्य होऊन राहिले. वास्तविक आपलं कोणतं नियोजन नाही, काही नाही. सहज सांगायचं भाऊ, हेडिंग असं टाका, काम झालं. पायाच्या प्रसादी काही बोललो विनो दे, माझं क्षमा करणे संती नया उत्पत्ती, नया उपदेश तुमचे बटवल विशेष, तुमच्या कृपेच्या पोचणे जन्मजन्मी तुका म्हणे. करविरी तैशी केली कटकट, वाकटी के नीट देव जाणे, पूर्णा का निर झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे म्हणा. जय सकाराम.